तर इथं निसर्ग सुंदर आहे. बघा साताऱ्याच्या घरामध्ये आलं. घरावर किती एवढाच आहे बघा. हिची हाईट बघा. हे बघा तर उभा राहिलं तर उभा राहा हे बघा सब. हे बघा हात डायरेक्ट बाहेरून छतावर. यो पोरगा असते बघा. यो इकडेच राहतो. एक नंबर वातावरण एक क्लायमेट दाखवतो मी तुम्हाला. क्लायमेट बघा. हे बघा असं समोर डायरेक्ट असा व्ह्यू भेटणार. एक नंबर व्ह्यू. इसको ये लोग को दिखाई दे वीडियो में. हे बघा आता साताऱ्याकडची पलटण आहे. इंद्रजित मोरे आणि ह्यो आपला अथर्व बारक्या पवन संदीप साळवे आणि तो शेवटला दिसतो बारक्या मयुरेश लाड. स्ट्रगल राहिला कारण की जीन्सवर थोडं कठीण होतं स्टिचिंग वगैरे करायला. पाय वगैरे सरकत आहे. तर तुम्ही पण असं चढा. किल्ले मोरगीला या. हे बघ या दगडाची तुम्हाला स्टोरी सांगतो. दगड बघा ना किती इंटरेस्टिंग आहे. आणि समोर आपला डोंगर बघा. तो गुरुवंतगड आहे का. गुरुवंतगड सातारा. तो आता पवन आपला सांगाल बघा. एक गाव होतं तेव्हा इथे भूकंप झाला. या गडाचे दगड आहेत मोठे मोठे ते इथे खाली आले. ओके. आणि ह्या दगडाखाली एका म्हातारीचं घर होतं. त्या घरावर आलं. म्हातारी पण गावली. त्यामुळे या दगडाचं नाव ठकीचा दगड असं पडले आहे. म्हातारीचा दगड बोल. ठकीचा दगड नाव असं पडले. म्हातारीचा दगड नाव असं पडले. आता या झाडाला आंबे बघा किती लागलेत. या दगडी तो पडले आंबे. हे बघा हे बघा हे आंबे बघा पूर्ण पिकलेले. खा बाबू एक वाईट कर. वा 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 वा. हे बघा यमी टेस्टी. आंब्यांची बहार आहे तिथं आणि पूर्ण अंधार दाटलेला आहे. या दिवसाच्या उजेडात पण तिथं अंधार दाटलेला आहे. सगळे एक साथ चाललात. बाबर बघा रे आंबा कसा आहे. गोड आहे. पण खरंच अंधार आहे तिथे मस्त. नवीन येईल ना तो एकटा येईल तो घाबरत. मला आपल्या मुंबई साईडला तर तुम्हाला भेटणार नाही फणस बघायला. पण ते फणस बघा ना. इथे वातावरण खूप गार आहे आणि इथे गव्याची भित्ती आहे. तरी आम्ही आलेलो आहे. पूर्ण नैसर्गिक आहे. साथने इथे जेवढे प्राणी आहेत तेवढे कुठंच नाही. ते आंबे आहेत, फणस आहेत, परत गहू आहेत. आता तुम्ही बघितलं ते तुम्हाला पसंत आले का बघा. तुम्ही शेअर करा, लाईक करा. तर ओके. तिथे गहू आहे तर इथं निसर्ग सुंदर आहे. फुल एन्जॉय आलाय. एकदम एन्जॉय केला. आंबे वगैरे पण भरपूर खाल्ले आम्ही. आता आम्ही खाली उतरायला चाललोय. तर चला भेटूया आपण नवीन ब्लॉग सगळं.